नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमितीचा अतिशय महत्वाचा टॉपिक सुरू करून आलो, ज्याचं नाव आहे वर्तुळ किंवा सर्कल। हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा आहे, मग ती एमपीएससी असो, तलाठी असो, पोलीस भरती की अदर कोणत्या। तर यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक नुसार पाहणार आहोत, परंतु थोडासा जो आवश्यक कन्सेप्ट आहे तो सुद्धा आपल्याला पाहावा लागेल। तर पहिल्यांदा आपण कन्सेप्ट घेऊ छोटासा आणि त्यानंतर आवश्यक सूत्र आणि क्वेश्चन्स। तर सुरू करून देऊ आपण आपल्या या टॉपिकला। बघा मित्रांनो, आता इथे एक वर्तुळ काढलेला आहे। हा जो राऊंड भाग आहे, या राऊंड भागाला म्हणतो आपण परिघ। मग इथून आपल्याला सूत्र पण माहित असायला पाहिजे की परिघ जर काढायचा असेल तर परिघाचं सूत्र काय आहे, 2 पाय r। यातला हा जो पाय आहे हा कॉन्स्टंट असतो आणि पायची किंमत काय असते तर 22/7 किंवा त्याचीच किंमत असते 3.14। त्या आवश्यकतेनुसार आपण 22/7 घेऊ शकतो किंवा 3.14 घेऊ शकतो। आता दुसरं जे आहे, हा जो राऊंड भाग आहे हा परिघ म्हटलं आणि परिघाच्या आतमधला पूर्ण जो भाग आहे त्याला म्हणतो आपण क्षेत्रफळ। मग क्षेत्रफळाचं सूत्र काय रे, पाय r स्क्वेअर। हे दोन सूत्र आपल्याला अतिशय महत्वाचे आहे या वर्तुळामध्ये। आणि वर्तुळ समजला की त्याच्याशी रिलेटेड जे पुढचे टॉपिक्स आहेत, जसं वृत्तचित्र झालं, शंकू झालं, गोल झालं, या सर्व ठिकाणी सूत्र कामाचे असणार आहे। आता कन्सेप्ट बघू, तर हा जो पॉइंट आहे या पॉइंटला म्हणतो आपण काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू। आणि हा जो वर्तुळाचा परिघ आहे याच्यावरचा एक बिंदू, मग इथून हा जोडणारा जो रेषाखंड आहे याला म्हणतात त्रिज्या। ऍक्च्युअली त्रिज्या घेऊनच ही आकृती आपण काढत असतो। मग आता एका वर्तुळाला किती त्रिज्या असणार, तर एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या राहू शकतात आणि सर्व त्रिज्यांची जी लांबी आहे ती सुद्धा कशी राहणार, सारखी राहणार। तर इथले अतिशय महत्वाचे टॉपिक्स आपल्याला समजले। आता पुढे बघू। आता या पॉइंट पासून इथपर्यंत ही त्रिज्या आहे आणि ही सुद्धा त्रिज्या आहे, पण त्रिज्या प्लस त्रिज्या असं केल्यामुळे वर्तुळाच्या परिघावरचा हा एक बिंदू आणि हा एक बिंदू इथपर्यंत एक रेषाखंड तयार झाला, तर याला म्हणतात वर्तुळाचा व्यास। मग वर्तुळाचा व्यास म्हणजे डी फॉर डायमीटर। तर डायमीटर मध्ये काय असते, दोन त्रिज्या, त्रिज्या प्लस त्रिज्या, म्हणजे वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या कसा असतो, दुप्पट असतो। मग वर्तुळाला किती व्यास काढता येईल, तर वर्तुळाला असंख्य व्यास काढता येणार। ज्या पद्धतीने आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो त्या पद्धतीने असंख्य व्यास सुद्धा काढता येणार। आता बघा, पुढचा कन्सेप्ट लिहिलाय मी, जीवा AB। आता जीवा काय आहे, तर वर्तुळाच्या परिघावरचे कोणतेही दोन बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला म्हणतात जीवा। मग AB ही जीवा झाली। पण आता बघा, हा पॉइंट आणि हा पॉइंट, सपोज मी या ठिकाणी नाव दिलं P, इथे दिलं Q, तर PQ हा रेषाखंड आहे आणि हा रेषाखंड वर्तुळाच्या परिघावरच्या दोन बिंदूंना जोडतो। जी जीवेची डेफिनेशन काय म्हटलं की वर्तुळाच्या परिघावरच्या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे काय, जीवा। मग आता PQ हा तर वर्तुळाचा व्यास आहे, मग जीवा आहे की नाही आहे, तर PQ हा व्यासही आहे आणि PQ ही वर्तुळाची जीवाही आहे। कारण जीवा म्हटलं तर परिघावरच्या दोन बिंदूंना फक्त जोडणं महत्वाचं असतं आणि जोडलेलं आहे। पण प्रॉब्लेम काय झाला की ते केंद्रातून गेलं। मग केंद्रातून नाही गेलं पाहिजे असं कुठं म्हटलेलंच नाहीये। याचा अर्थ आहे की व्यास ही सुद्धा जीवा आहे, पण व्यासावरचं अंतर सर्वाधिक असतं, म्हणून वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। ठीक आहे, तर हे होते अत्यंत आवश्यक असणारे पॉइंट्स। आता पुढे पुढे जसे आपले क्वेश्चन्स येईल त्यानुसार आपण कन्सेप्ट सुद्धा घेणार जिथं आवश्यक आहे, नाहीतर डायरेक्टली आपण क्वेश्चन घेणार आहोत। ठीक आहे, तर चला आता आपण त्याचे प्रश्न सोडवायला सुरुवात करून घेऊ। आपला पहिला प्रश्न आहे, 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ काढा। आता बघा, आपल्याला परिघ काढायचं आहे। परिघात सूत्र आपण आताच पाहिलं। मग परिघात सूत्र काय आहे रे, 2 पाय r। मग 2 पाय म्हणजे किती, 22/7। जास्तीत जास्त वेळा 22/7च घेणार, 3.14 मेन्शन केलं जाईल। आणि r, मग r आपल्याला दिला, r म्हणजे त्रिज्या किती, 14। आता हे सॉल्व केलं तर आपल्याला परिघ भेटणार आहे। मग 7 × 7, 7 × 2 = 14, 2 × 2 = 4 आणि 22 × 4 = 88। पण 88 सेंटीमीटर की सेंटीमीटर स्क्वेअर, तर परिघ हा नेहमी एककात राहील। सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर आणि मीटर असेल तर मीटर। आता काढू आपण क्षेत्रफळ। मग क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर सूत्र काय, पाय r स्क्वेअर। मग पाय आपला काय आहे, 22/7। आता r जो दिला आहे 14, हा 2 वेळा घेतला म्हणजे झाला स्क्वेअर। आता 7 × 7, 7 × 2 = 14, 14 × 2 = 28, 28 × 2 = 56
28 दुने 56 आणि हे 56 परत लिहा. 6 6 आणि 5 11 इथे 1 6 616 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे झालं आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. तर या पद्धतीनं फक्त काय होईल, त्रिज्येची व्हॅल्यू बदलून बाकी काही बदलणार नाही. ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 3.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ काढा. आता जसं काढलं आधी तसंच काढायचं आहे, फक्त हे पॉइंट मध्ये दिलाय म्हणून याला कसं मॅनेज करायचं यासाठी सांगून राहिलो. तर परिघ जर काढायचा असेल तर 2 पाय आर 22/7. यावेळेस आर 3.5 आहे. पॉइंट मध्ये आला, घाबरण्याचं काही कारण नाही. अंशामध्ये एक पॉइंट आहे, साईडला एक लिहून ठेवा आणि पॉइंट नाही असं समजून कॅल्क्युलेट करा. तर 7 5 35 5 दुने 10 आणि 0 वाढला म्हणजे किती 220. पण एक पॉइंट लिहिलेला आहे, मग राईट टू लेफ्ट पॉइंट दिला, मग 22.0 म्हणजे किती रे 22. तर 22 सेंटीमीटर हा झाला आपला परिघ. आता आपल्याला काढायचं आहे दुसरं क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ काय, पाय आर स्क्वेअर. पाय किती 22/7. आर स्क्वेअर, आर किती आहे 3.5. स्क्वेअर म्हणजे 2 वेळा लिहिला. बघ आता इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट, गुणाकारात पॉइंटची बेरीज होणार. तर तो एक आणि हा एक, 2 पॉइंट साईडला लिहून टाकले, पॉइंट नाही असं समजून कॅल्क्युलेट करू. बघ आता 7 5 35 आणि 22 पंच 110 आणि इंटू किती आहे 35. पॉइंटला मग लास्ट मध्ये मॅनेज करू. तर हा 0 मी काढून ठेवला. 11 5 55 किती उरले 5. 11 33 आणि 5 38. 38 50. पण मी साईडला 2 लिहून ठेवले, ते होते पॉइंट्स राईट टू लेफ्ट. मग 1 2 मग 38.50 शेवटच्या 0ला काढून टाका, म्हणजे 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण क्षेत्रफळ हे नेहमी स्क्वेअर मध्ये राहणार आणि परिघ हा फक्त युनिट मध्ये राहणार. मग जे दिलं त्याचा वापर करा. काय दिलं परिघ, मग परिघ लिहिलं, काय होतं 13.2 सेंटीमीटर. आता ही व्हॅल्यू राहू दे अशीच. या साईडला सूत्र वापरा. सूत्र काय आहे रे परिघाचं 2 पाय आर, मग 2 गुणिला 22/7. पण आर कुठे माहित आहे, राहू द्या तसाच. या साईडला 13.2. ठीक आहे. मग आर काढायचा आहे म्हणजे भागाकारातले 7 इथे गुणाकारात जाणार आणि या दोघांना आपण तिकडे काय करू, भागाकारात घेऊन जाऊ. ठीक आहे. 1 उरला बेसख 12. ठीक आहे. पॉइंटला राहू द्या, पॉइंट लास्ट मध्ये देऊ आपण. आता 22 1 22 22 त्रिक 66 7 त्रिक 21. पण एक पॉइंट राहिला होता म्हणजे 2.1. हा झाला तुमचा आर. तुम्हाला पाहिजे क्षेत्रफळ म्हणजे आर स्क्वेअर. इथे 2 वेळा लिहिला. परत 1 आणि 1 2 पॉइंट ते साईडला लिहून ठेवले, डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचा. परीक्षेमध्ये वेळ आपल्याकडे कमी राहणार. तर 7 त्रिक 21. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय होतं रे, हे झाले 21 63. तर 22 आणि 21 त्रिक 63. तर 63 दुने 126. आता डिपेंड करते तुमची प्रॅक्टिस कशी आहे, त्या पद्धतीने गुणाकार करा, नो प्रॉब्लेम. मी 2 वेळा लिहितो कारण 2 रिपीट आहे. मग 1 2 6 दिला, हा 6 हा 8 हा 3 आणि 1. पॉइंट किती होते 2. इथंच पॉइंट द्या. तर 13.86 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपलं आन्सर होतं. तर ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडा कन्सेप्ट पण माहित असायला पाहिजे होता. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या म्हणजे आपल्याला आर दिलेला आहे, किती 42 मीटर आहे आणि बागेभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालायचे असून तारेचा खर्च प्रति मीटर 12 रुपये आहे. तर प्रति खांबाचा खर्च पण दिलाय 50 रुपये. एकूण खर्च आपल्याला विचारलाय. आता प्रश्न थोडासा मोठा दिसून राहिला, पण प्रश्न वाचताना ग्रास व्हायला पाहिजे की नेमकं म्हणायचं काय. तर त्यांनी म्हटलं आहे की एक बाग आहे आणि ती बाग कशी आहे रे, वर्तुळाकार. समजून घ्या ही ती बाग आहे. मग या बागेच्या भोवती आपल्याला कुंपण घालायचं आहे. आता बघा एक एक पॉइंट क्लिअर होईल. मग बागेच्या भोवती कुंपण घालायचं आहे म्हणजे आपण असं सुरू करू. मग एक पदर झाला ना तारेचा. मग तारेचा एक पदर म्हणजे राऊंडने आलो आणि राऊंड फक्त याचा अर्थ काय झाला आपल्यासाठी परिघ. ठीक आहे. मग परिघ म्हणजे एक पदर आणि असे किती पदर 5. याचा अर्थ आहे तुम्हाला पहिले परिघ काढायला लागेल. परिघात सूत्र काय 2 पाय आर. पाय किती 22/7. आर किती रे 42. आता 2 पाय आर म्हणजे परिघ आणि परिघ म्हणजे एक पदर, पण असे किती पदर म्हणते 5. इथंच घ्या गुणाकारात. याचा अर्थ आहे इथून तुम्हाला टोटल तार मिळणार आहे. बरोबर. मग आता 7 सख 42 5 सख 30 22 दुने 44. मग 44 गुणिला 30 0 काढून ठेवला 3 चोक 12 12 आणि 1 13. आता एवढे सेंटीमीटरचा टोटल तार, सॉरी सेंटीमीटर नाही काय मीटर, तर 1320 मीटर टोटल तार आहे
आता पुढे काय म्हटलं की तारेचा खर्च प्रति मीटर 12 रुपये आहे, म्हणजे एका मीटर तारेला 12 रुपये. मग टोटल तार किती आहे? 1320 मीटर इंटू 12 इथंच करून टाका. मग आता हा शून्य काढून ठेवला, 12 दुने 24, 2 उरले, 12 त्रिक 36 आणि 2 38, किती उरले? 3, 12 1 12 आणि 3 15. तर 15,840 रुपयाचा तार झाला. पण पुढे म्हटलं की त्याच्यामध्ये एकूण 50 खांब रोवणार आहे. आणि तार लावायचा आहे तर खांब लागेल ना असे. मग हे खांब आहे, किती खांब आहे म्हणते? 50. मग प्रति खांबाचा खर्च 50 रुपये आहे. एक खांब 50 रुपयाचा. मग एक खांब 50, 650 खांब म्हणजे किती? 2500 रुपये. आता बघा खांबांचा खर्च किती? 2500. आणि तारेचा खर्च किती? 15,840. आपल्याला विचारला काय? एकूण खर्च. मग 15,840 प्लस हे 2500 ऍड करून टाकतो. हे किती? 4 8 5 13 चालय किती किती 8 18,340 रुपये लागणार. तर 18,340 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. कन्सेप्ट समजला, प्रश्न समजणार. कन्सेप्ट नाही समजला, प्रश्न समजणार नाही. म्हणून वारंवार सांगून राहिलो की शिकताना पाठांतर करता येणार नाही, आपल्याला कन्सेप्ट शिकावे लागेल. आणि हे कन्सेप्ट संघर्ष अकॅडमी वर्धा या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितले जातील. संघर्ष अकॅडमी वर्धा असं प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी मराठी, बुद्धिमत्ता आणि गणिताचा संपूर्ण कोर्स अपलोड केलेला आहे, पण तो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता एका मोटर गाडीच्या चाकाचा व्यास हा 1.4 मीटर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी राहणार. मग आता याच्याच भागाकारात जर 2 घेतले रे, तर 14च्या भागाकारात 2 म्हणजे किती येणार? 7. आणि 1 पॉइंट म्हणजे त्रिज्या येणार 0.7 मीटरची. भेटली त्रिज्या. ठीक आहे. 1.1 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे मारावे लागतील? आता बघा कन्सेप्ट समजून घ्या. समजून घ्या, हा रस्ता आहे आणि या रस्त्याने एक गाडी चालली. मग गाडीचे जे चाक आहे हे रस्त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. मग गाडीचं चाक असं गोल 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 फिरत फिरत पुढे चाललं. पण गाडीचं चाक गोल गोल फिरत चाललं म्हणजे हा जो राऊंड भाग आहे, हा राऊंड भाग रस्त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. मग राऊंड भाग म्हणजे परीघ की क्षेत्रफळ? तर परीघ. याचा अर्थ इथून जर सुरू केलं तर इथून वापस येतपर्यंत हे समोर अंतर चाललं जाईल. म्हणजे परीघ जर काढला तर 1 फेरा भेटेल. मग एका फेऱ्यामध्ये जेवढं अंतर जाईल त्याच्या दृष्टिकोनात आपण बाकीचं काढू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काढावं लागणार आहे परीघ. मग आता परीघाचं सूत्र काय होतं रे आपलं? परीघाचं सूत्र 2πr 2 गुणिला 22/7 r आहे आपला 0.7. पॉइंटचं टेन्शन नाही, पॉइंटला राहू द्या. 7 7 कॅन्सल. 22 दुने 44. आता पॉइंट आहे किती होता? 1. मग 4.4 मीटरचा एक फेरा. मग एका फेऱ्यामध्ये 4.4 मीटर अंतर कव्हर करताय. आता आपल्याला म्हटलंय की 1.1 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे मारावे लागतील? आता बघा रे, तुमचं अंतर आहे 1.1 किमी. किमी म्हणजे किलोमीटर. पण चाकाचा एक फेरा मीटर मध्ये आहे. युनिट सारखे नाही, मग किलोमीटरला मीटर करा. मग किलोमीटरचे जर मीटर करतो म्हटलं ना तर 1000 ने गुणून टाकायचं. ठीक आहे. 1000 ने गुणलं 1.10 कॅन्सल होणार. किती येणार? 1100 मीटर येणार. तुम्ही गुणाकार करू शकता. मग 1100 मीटर टोटल अंतर आहे. 1100 मीटर टोटल अंतर आहे आणि एक फेरा 4.4 मीटरचा. डायरेक्टली या 1100 मीटरला 4.4 न भागाकार करून टाका. मग आता खालचा एक पॉइंट काढा आणि वर एक 0 वाढवून टाका. ठीक आहे. 11 1 11, 11 चौक 44. 1000च्या भागाकारात 4 म्हणजे उत्तर किती येणार? 250 फेरे लागतील. ठीक आहे. तर 250 फेरे ऑप्शन बघा कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. तर अपेक्षा आहे हाही प्रश्न तुम्हाला समजून राहिला असेल. तर ज्यांना कोणाला गडबड होती असं वाटतंय त्यांनी हे पुन्हा पुन्हा रिवाइज करून पाहायचंय. सगळे प्रश्न महत्वाचे घेऊन राहिलो. आता पुढचा प्रश्न बघा रे. 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची अर्ध परिमिती काढा. बघा आता इथे एक छोटासा कन्सेप्ट आहे, तो समजावून सांगतो, त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता लक्षात द्या रे, हे एक वर्तुळ काढलं मी, समजून घ्या. हे वर्तुळ आहे म्हणजे पूर्ण वर्तुळ आहे. मग वर्तुळाचा जो राऊंड भाग आहे, या राऊंड भागाला आपण काय म्हणतो? परीघ. ऍक्च्युली परीघ आणि परिमिती दोन्ही एकच आहे. कुठलीही एखादी आकृती काढली असती मी, त्रिकोण जर काढला असता तर हे जे बाहेरची लांबी आहे टोटल, त्याला काय म्हटलं असतं यावेळेस? परिमिती म्हटलं असतं, कारण याला बाजू आहे. वर्तुळाला बाजू नाही
ही आहे परिमितीच, पण त्या परिमितीला नाव काय दिलं? परी. तर परिमिती म्हटलं म्हणजे बाहेरच्या कडांची टोटल लांबी असतो, एंड टू एंड असं. मग आता हे पूर्ण वर्तुळ आहे, पण आपल्याला काय म्हटलं? अर्ध परिमिती, याचा अर्थ आहे अर्ध वर्तुळाची परिमिती. मग अर्ध वर्तुळ जर केलं मी, या वर्तुळाचे 2 भाग केले, हे 2 भाग केलेत, हे अर्ध झालं. मग अर्ध्या वर्तुळाची परिमिती म्हणजेच म्हणता येईल अर्ध परिमिती. मग आता ही खालचं अर्ध मी मिटवून टाकतो. ठीक आहे, मिटवलं तर असं शिल्लक राहिलं. आता हा आपला केंद्रबिंदू होता, म्हणजेच बघा रे टोटल हे काय होतं? व्यास. आणि हा काय होता? आपला परिघाचा अर्धा. तर सूत्र कसं बनवलं, काय बनवलं हे सांगायला वेळ नाही. तर अर्ध परिमिती आहे हे समजलं. आता अर्ध परिमिती सूत्र जे आहे लक्षात ठेवा, 36/7 × r. ठीक आहे, हे होतं तुमचं अर्ध परिमितीचं सूत्र. बघा आता अर्ध परिमिती जर काढायची असेल तर 36/7 × r घ्या. म्हटलं r किती आहे रे? 14. मग घेतला 14, तर 7 दुने 14 आणि 36 दुने 72. पण परिमिती हा परिघाचाच भाग असल्यामुळे हे एकक मध्येच राहील. ते एकक काय होतं आपलं? सेंटीमीटर. म्हणून 72 सेंटीमीटर हे तुमचं आन्सर होतं. तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. एका वर्तुळाची त्रिज्या दिली आहे तुम्हाला 21 सेमी आणि त्याच्या वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन हा 120 अंश असेल तर वर्तुळ कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर आपल्या चॅनलला माझा एक शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी पोस्टेड आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण इथे मी थोडा कन्सेप्ट आणि क्वेश्चन परत समोर लक्ष द्या. आता बघा, आता हे आहे आपलं वर्तुळ आणि हा आपला केंद्रबिंदू आहे. इथून एक मी त्रिज्या काढली, इथून एक मी त्रिज्या काढली, तर या दोन त्रिज्यांमध्ये एक अँगल बनला. ठीक आहे, हा जो अँगल आहे यालाच म्हणतात थीटा आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात केंद्रीय कोन. तर तो किती? 120 डिग्रीचा. आता एवढा जर फक्त भाग पाहिला म्हणजे हा परिघाचा एवढा तुकडा पाहिला तर याला म्हणतात वर्तुळ कंस. ठीक आहे, आणि हा संपूर्ण भाग जर पाहिला, हा इथून येणारा संपूर्ण भाग म्हणजे याच्या आतमध्ये येणारा सर्व भाग, तर त्याला म्हणतात वर्तुळ पाकळी. तर दोन गोष्टी आहेत, पण दोन्ही गोष्टी या एकाच अँगलशी रिलेटेड आहेत. तुम्हाला वर्तुळ कंस काढायचा असेल तरी हाच अँगल लागणार, वर्तुळ पाकळी काढायची असेल तरी हाच अँगल लागणार. ठीक आहे, मग विचार करा की वर्तुळ कंस हा परिघाचा भाग आहे आणि वर्तुळ पाकळी हा क्षेत्रफळाचा भाग आहे. तर दोन्ही गोष्टी अगदी सहज पाहता येईल. लक्ष द्या. आता तर फर्स्ट घेऊ आपण वर्तुळ कंस, शॉर्ट मध्ये लिहिलं. आता वर्तुळ कंस हा कशाचा भाग आहे म्हटलं? परिघाचा. मग परिघ लिहा पहिले काय? 2πr. r किती आहे आपला? 21. ठीक आहे, आता बघा 2πr एवढं जर लिहिलं ना मी, $360 खाली घ्या. ठीक आहे, आता हे 0 0 कटणार, 12 1 12 12 त्रिक 36, 3 7 21 7 7 कॅन्सल, 22 दुने 44. तर 44 सेंटीमीटर जे आलं हे आलं तुमच्या वर्तुळ कंसाची लांबी. आता असा जर डबल क्वेश्चन परीक्षेमध्ये आला तर एकदा ऑप्शन चेक करून घ्या. 44 एकाच ठिकाणी आहे, आपला आन्सर निघून जातो. पण इन केस 44 दोन ठिकाणी आहे, त्यावेळेस काय करायचं? मग तुम्हाला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायला लागेल. हे वर्तुळ पाकळीचं होतं, वर्तुळाचं झालं या ठिकाणी. मग वर्तुळ पाकळी म्हणजे हा भाग म्हटलं, मग वर्तुळ पाकळी म्हणजे हा जो भाग आहे हा क्षेत्रफळाशी रिलेटेड आहे. तर तो आपण या साईडला बघू. मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपण काढून राहिलो, मग क्षेत्रफळाशी रिलेटेड आहे. मग क्षेत्रफळ काढा, काय आहे? पाय स्क्वेअर. मग 22/7, r किती आपला? 21 × 21. पण पाय r स्क्वेअर एवढं जर काढलं तर फक्त तुमचं काय निघून राहिलं? वर्तुळाचं क्षेत्रफळ. आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ पाहिजे जे अँगलशी रिलेटेड आहे. मग अँगल किती? 120, तो वरती घ्या आणि टोटल किती? 360, ते घेतले आपण खाली. येऊन राहिलं काय पूर्ण? ठीक आहे, तर 120 वर घेतले, 360 खाली घेतले. आता हे 0 0 पुन्हा कटले, 12 1 12 12 त्रिक 36, 3 7 21 7 7 कॅन्सल. आता 21 आणि 22 राहिले. मग 21 दुने 42, 4 राहिले, 21 दुने 42 आणि 4 46. तर 462 सेंटीमीटर स्क्वेअर
हे झालं आपलं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. ठीक आहे. आता एक कन्सेप्ट जो या ठिकाणी नाही, तर कधी कधी तुम्हाला वर्तुळ कंसाची लांबी देऊन देते, त्रिज्या देत नाही, सॉरी अँगल देत नाही. वर्तुळ कंसाची लांबी देते, अँगल देत नाही, त्रिज्या देते आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा म्हणते. तर अशा वेळेस काय करायचं, जे वर्तुळ कंसाची लांबी दिली त्याच्या भागाकारात 2 घ्यायचे आणि गुणाकारात घेऊन टाकायची त्रिज्या, जर तुम्हाला अँगल दिला नाही तर. आता इथे भागाकार जर केला तर 22 येईल आणि 22 गुणिले 21 केलं तर आपण आताच पाहिलं किती येणार, 462 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केले आहे, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. वर्तुळाचे पॉइंटवाले घेतले, फिरवून घेतले, सगळे घेतले. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशी अपेक्षा करतो, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण कोर्ससाठी मी परत एकदा सांगून राहिलो की संघर्ष अकॅडमी वर्धा हे ऍप आपल्या प्ले स्टोअरला आहे, तिथून डाउनलोड करा आणि सर्वच्या सर्व कोर्स रेकॉर्डेड आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याला पाहू पण शकता, म्हणजे काहीही अडचण राहणार नाही. तर व्हिडिओला इथेच विराम देतो. धन्यवाद.